काही दिवसांपूर्वी अमृतपाल सिंग नावाचा मानसा जिल्ह्यातील पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील तरुण लाईन ऑफ कंट्रोल पूंछ येथे शहीद झाला। त्याचं शव त्याच्या आईवडिलांनी खाजगी शववाहिकेतनं आपल्या गावी आणलं। त्याच्याबरोबर कोणीही सैनिकी अधिकारी नव्हता, कुठल्याही सैनिकी सहाय्य त्याला मिळालं नाही। अंत्ययात्रा देखील अशीच साधी काढण्यात आली। कुठल्याही त्याला सैनिकी अधिकारी उपस्थित नव्हते, ना सैनिक उपस्थित होते। शेवटीच्या आईवडिलांनी पोलिसांना विनंती केल्यानंतर पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर दिला। अग्निवीर होणं ह्याची लालसा दाखवून तुम्हाला सैनिक करू असं म्हणणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं। आता त्याला काय मिळणार? म्हणजे त्याला पेन्शन मिळणार, त्याच्या मृत्यूचा त्याला काही भरपाई मिळणार का? अग्निवीरांनी फक्त सीमेवर जायचं आणि मारायचं असं आहे की अग्निवीरांना ॲम्बुश म्हणजे ज्याला समोरनं फायरिंग होते वगैरे तेव्हा कसं वागायचं, काय वागायचं याचं मिलिटरीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं। तुम्ही जेव्हा अग्निवीरांना डायरेक्ट लाईन ऑफ कंट्रोलवर उभं करता तेव्हा ते बिचारे अननुभवी आहेत। फक्त त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे हे त्यांच्या रक्तात त्यांच्या डोक्यात आहे म्हणून ते सामील झालेले आहेत। अग्निवीर हा कंप्लीट उघडं पडलं आहे, कंप्लीट उघडं। त्याच्या आईवडिलांना काय मिळणार आहे? सरकारने जाहीर करावं। आम्ही जे पहिल्या दिवसापासून अग्निवीर या एकंदर कार्यक्रमालाच विरोध करत आहोत त्याच्यासाठी की प्रत्येक गोष्ट 4 वर्षासाठी 2 वर्षासाठी देऊन तुम्ही अख्खा भारत उद्ध्वस्त करतात। आर्मी ही काय भारतात आज स्थापन झाली नाही ना, वर्षानुवर्ष आर्मी आहे, वर्षानुवर्ष सैनिक लढत आहेत। तुम्हाला खर्च कुठे कमाई करायचा आहे याची काहीतरी तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरचा खर्च जर तुम्ही थांबवला ना तर खूप मदत होईल या देशाला। अग्निवीर हा म्हणजे तरुण पोरांच्या शौर्याची उडवलेली थट्टा आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट लेबरसारखं आहे। जे महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट लेबरचं होणार आहे ना की एक दिवशी आलं आहे मालक कंपनीचं सांगितलं चला घरी जा, संपलं। काय मिळणार? जगामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या विरुद्ध एक लढाई चालू आहे जगामध्ये। आणि आपण तर आता म्हणतो शासकीय कर्मचारी पण कॉन्ट्रॅक्ट लेबर निघा अधिकारी, म्हणजे त्यांनी कोणाला 7/12 दिला, उद्या ब्रिज पडला, उद्या एखादा डॅम पडला, कोणालाच जबाबदारी नाही। म्हणजे शेवटी सरकारी नोकरीत जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला काही नियम पाळावे लागतात। अपघातानंतर त्या अपघाताची निश्चिती करण्यात येते की ह्याचा रोल काय, ह्याचा रोल काय, ह्याचा रोल काय, ह्याचा रोल काय। इथे रोलची निश्चिती कोण करणार? कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये। कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे महाराष्ट्रातल्या नवीन पोरांना तोंडाला गुळ लावायचा आणि तो गुळ सुकल्यावरती सांगायचा तर जा पाणी कुठे मिळतं तर पिऊन घे। हे थोतांड आहे, थोतांड। अग्निवीर ही कशी फसवाफसवीची होती ही एका निधनानंतरच स्पष्ट झाली। हे त्याला साधा सन्मानाने म्हणजे अंत्यसंस्कार पण नाही करता येत तुम्हाला। त्यांनी ह्या देशासाठी गोळी खाल्ली ना, तो काय स्वतः हौशेने गेला नव्हता ना पूंछमध्ये उभा राहायला, स्वतः बंदूक घेऊन गेला नव्हता ना, चला माझी बंदूक आहे मी आता लढतो। तुम्ही त्याला उभा केला होतात ना। अरे कमीत कमी पगार कमी दिला पण कमीत कमी तिरंग्यात त्याचं शव न्यायचं, त्याच्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं। त्याच्या आईवडिलांनी हात जोडून पोलिसांना सांगितलं त्याला मानवंदना द्या। तिथे एक पोलीस अधिकारी तुम्हाला उपस्थित दिसत नाही। म्हणजे त्याच्या शौर्याची आणि त्याच्या बलिदानाची क्रूर चेष्टा झालेली पाहायला मिळाली। काल सराटीला एक मोठी सभा झाली। मी अजूनही म्हणतो की केंद्र सरकारच्या हातातलं एकदम सोपं प्रकरण आहे। सध्या राज्य सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत ते काही जण मराठा समाजाला कुरवाळत आहेत, काही जण ओबीसी समाजाला कुरवाळत आहेत, पण दोघांना असे समोरासमोर आणून उभे करून ठेवलेत। तुम्हाला एवढंच प्रेम आहे ना दोघांबद्दल
मी पहिल्या दिवसापासून सोपा फॉर्म्युला सांगतोय. केंद्र सरकारने जेव्हा त्यांना दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सवलत मान्य नव्हती तेव्हा कायदाच बदलून टाकला वरती जाऊन. निवडणूक आयोगामध्ये मुख्य न्यायाधीशांचा समावेश असावा असा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की निकाल एकतर्फी लागत आहेत, तेव्हा निकाल न पटल्यामुळे परत त्यांनी लोकसभेमध्ये हा निर्णय दिला आणि कायदाच बदलला आणि कायदा मनाप्रमाणे करून घेतला. आता 50% आरक्षण आहे असं सगळे सरकारामधले बोंबाबोंब करत असतात. 50%ची 50%, 50%. अजून केंद्राला सांगा ना की आम्हाला 16% आमच्या मराठा बांधवांसाठी द्यायचं आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागे उभा आहे, तर तुम्ही 16% देऊन टाका त्यांना. तुम्हाला कोणालाच काही द्यायचं नाही आहे, तुम्हाला कोंबडे झुंजवत ठेवायचे आहेत. पण आता OBC ही मूर्ख नाही आणि मराठाही मूर्ख नाही. त्यांना दोघांनाही समजताय तुम्ही एक कोंबडे झुंजवण्याचं काम करताय. हे कोंबडे झुंजवणं बंद करा. का नाही संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्ष नेत्यांसह तुम्ही गेलात मोदी साहेबांकडे आणि सांगितलं की आम्हाला 16% द्या, आम्हाला हे आरक्षण जे आहे ते 66% न्यायचं आहे. कोण नाही म्हणू शकतं? आणि म्हणून जातीनिहाय गणना करा, जनगणना करा, हे आमचं आग्रहाचं मागणं आहे. खरं जातीनिहाय जनगणना करा या सरकारने लगेच करायला पाहिजे. कारण का हा ठराव नाना पटोले अध्यक्ष असताना सर्वानुमते पारित झालेला आहे आणि याच्यावरती एक लंबचौडं भाषण माननीय फडणवीस साहेबांनी समर्थनाचं केलेलं आहे. नाना पटोलेंनी हा ठराव मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा ठराव परत उचलून धरला आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी ह्याला समर्थन दिलं. मग करा ना आता जनगणना. जसा दिल्लीचा कायदा तुम्ही लोकसभेत रद्द करून घेतला तसंच तुम्ही इथे 16% घ्या ना वाढवून. कशाला आगी लावण्याची कामं करताय? या विषयावर केंद्राशी कोणी बोललं आहे का? केंद्रापुढे हा पर्याय ठेवला आहे का? केंद्राला काही प्रस्ताव दिला आहे का? फक्त भाषणं. OBCच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आम्ही 16% देणार आहोत. कसं देणार? हे ते डोंबाराच्या खेळासारखं चालू आहे. हे बच्चन चल चढ उप्पर, तसं चालू आहे. शरद पवारांनी आज एक पत्र वाचून दाखवलंय छगन भुजबळांना मदत मिळाली होती किंवा संदर्भामध्ये. आतापर्यंत आरोप होते का कुठल्या प्रकारची मदत केली नाही किंवा पाठीशी नव्हती? हे बघा, शरद पवारांनी साहेबांनी काय मदत केली, कशी मदत केली याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे. मला भुजबळ साहेबांबद्दल आदर आहे. वेळोवेळी त्यांनी मला मदतही केली आहे. पण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या घरावर धाड पडली तेव्हा रात्री 9, 9:30, 7:30, 8ला त्यांचा मला फोन आला. अरे जितेंद्र काय चालू आहे, मला काही मदतच मिळत नाही आहे, कोणी फोन घेत नाही, काय नाही, हे नाही ते नाही, अमुक तमुक. मी साहेबांना फोन केला. म्हटलं साहेब त्यांना मदत करायला पाहिजे आपण. म्हणाले जितेंद्र मी फोन करतोय पण माझाही दिल्लीत थोडासा फोन चालण्याचा प्रॉब्लेम झाला. असं 3-4 वेळा संभाषण झालं माझं भुजबळ पवारसाहेब. आणि 11:30 वाजता भुजबळ पवारसाहेबांनी सांगितलं आता हळूहळू कमी होईल आणि बंद होईल. हे माझं आणि त्यांचं ज्या दिवशी धाड पडली घरावर त्या दिवसाचं संभाषण आहे. आता हे तर मी खोटं बोलत नाही. आता हे कसं असतं, खूप पर्सनल असतं, त्याच्यामुळे मी सहसा याच्यावर बोलणं टाळतो. पण तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर शरद पवार साहेबांवरच बोट उगारणार असाल, म्हणजे निवडणूक आयोगात शरद पवार दोषी, सर्वोच्च न्यायालयात शरद पवार दोषी, म्हणजे
जन्म दिला पोराला, वाढवला, संस्कार केले, सगळ्या इस्टेटीतले वाटे दिले, सगळं दिलं आणि तोच पोरगा बाहेर येऊन म्हणतो माझा वडील माझा बापच नालायक होता. दुसरा प्रश्न आहे, मीरा बोरवणकरांनी त्यांच्या पुस्तकातून काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पुण्यातल्या एका पाठशाळेच्या संदर्भामध्ये जागा असताना अजित पवारांचा फोन वगैरे आला आणि ती जागा जी आहे ती बाहेर खासगी व्यक्तीला वगैरे कॉर्पोरेटला दिली. मी ते पुस्तक वाचलेलं नाही त्याच्यामुळे मला, आणि त्यांनी लिहिलेलं आहे तर त्यांना विचारा ना, आम्हाला कशाला विचारता. आलं ना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तिने बघा ती एक सिनियर IPS ऑफिसर आहे आणि अपराईट ऑफिसर ज्याला म्हणतात, म्हणजे सगळ्या मीरा बोरवणकर मॅडम कधीच कॉन्ट्रोवर्सीत आलेला नाही. जेव्हा त्या अशा प्रकारचं काही लिहितात तेव्हा त्या अत्यंत जबाबदारीने लिहितात, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण मी ते पुस्तक वाचलेलं नाही, मी कधी हा प्रकार ऐकलेला नाही. तुम्हाला जे काय विचारायचं ज्यांच्याबद्दल लिहिलं आहे त्यांना विचारावं किंवा ज्यांनी लिहिलं आहे त्यांना विचारावं. सर, पण खरं तर दुसऱ्या मंत्र्यांवरती ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस तुमच्या विरोधी पक्षातले अनेक नेते म्हणतात की मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. परंतु एखाद्या सिनियर IPS ऑफिसरने राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती गंभीर असा स्वरूपाचा, आता तुम्हाला काय वाटतं, मी कितीही मागणी केली तर चौकशी होणार आहे काय? अरे वॉशिंग मशीन त्यांच्याकडे इतकं जबरदस्त आहे आणि ते पण म्हणजे गुजरातमध्येच तयार झालं ना. पावडर पण निरमा कुठनं येते, वॉशिंग पावडर निरमा गुजरातमधूनच येते. त्याच्यामुळे उगाच आपण काहीतरी दरवेळेस बोंबलत बसायचं, राजीनामा द्या. आता तुमच्याबद्दल एवढं आलं आहे. ती जागा तिथे आहे, तुम्ही पत्रकारांना मी सांगतो ती जागा तिथे आहे जी मीरा बोरवणकरांनी लिहिलेली आहे. इमारत तिथे आहे, 7/12 तुम्हाला मिळेल, त्याचा फेरफार तुम्हाला मिळेल. तुम्ही पत्रकारिता करा आणि महाराष्ट्राला द्या ना एक नवीन. जसं भाई सावंतांच्या वेळेस शोधपत्रकारिता करून त्या सलाईनमध्ये काहीतरी गडबड हे पत्रकारांनी समोर आणलं. म्हणजे मला वाटतं काही कसे पत्रकार होऊन गेले की ज्यांनी मोठी प्रकरणं, ती दलाल सुशांत दलाल, अख्खा स्कॅम, कोण तो बुकी हर्षद मेहताचा स्कॅम काय पोलिसांना काढला नाही, त्या सुचेता दलालनी काढला जी इंडियन एक्सप्रेसमध्ये काम करत होती. आताचे तरुण पत्रकार आहात तुम्हाला एवढी चांगली पुस्तकं तुम्ही वाचता. आता ते पुस्तक वाचल्यानंतर फक्त माहिती घेण्याचं काम करायचं आहे तर ते आमच्याकडनं कशाला घेता. बोरवणकर ताई कुठे राहतात ते तुम्हाला माहीत नसेल तर मी ॲड्रेस सांगतो तुम्हाला. आज उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व विचारांचे उद्धव ठाकरे समाजवादींच्या वेगवेगळ्या संघटनांबरोबर चर्चा करत आहेत. आता ज्यावेळेस महाविकास आघाडी आली नंतर त्यावेळेस उद्धव ठाकरेंना टीका झाली. आज डावे समाजवादी या सगळ्यांच्या छोट्या त्यांना करतात आहे त्याच्यावर उद्धव ठाकरे विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असं आहे, उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा आपल्या भाषणात तर सांगितलं आहे की मला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही. ते त्यांनी त्यांच्या आजोबांनी पुस्तकात लिहून ठेवलेलं होतं. मी हिंदू आहे, काही जणांना बोलताना ते सांगत असतात मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे ना, पण माझा हिंदुत्व हे वासुदैव कुटुंबकम ह्या. आता काल पाकिस्तानचा एक खेळाडू जात होता खेळ म्हणजे बॅटिंग संपल्यानंतर, त्याच्या तोंडासमोर जाऊन विकराळ स्वरूपात काहीतरी घोषणा दिसत. या पद्धतीने आपल्या देशाची जगभरात प्रतिमा खाली येते. मद्रासमध्ये पाकिस्तान 2009 साली जिंकला होता तेव्हा मद्रासने त्या पाकिस्तानच्या संघाला डोक्यावर घेतलं होतं. आता याच्यावर लगेच कॉन्ट्रोवर्सी सुरू होईल. जितेंद्र आव्हाड बघा काय म्हणतात, जितेंद्र आव्हाड खेळ खेळायचा असेल तर खेळासारखा खेळा, नाही तर त्या राष्ट्राला बोलवू नका. कोणाला तरी घरी बोलायचं, जेवणाला घालायचं आणि तिथे फक्त 2 लसणाच्या कांड्या ठेवून द्यायचा आणि सांगायचं जेव्हा. आता हे कशाला करता. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांनी आयोजित केलेला सामना आहे तो. बदनामी जयशहाची झाली जगभरात. BCCIचा काय संबंध येत नाही बिचारा.
त्याच्यात जयशाहचाही काही दोष आहे असं मला वाटत नाही. पण असे हे कसं काय उभं राहतं अचानक? ते हळूहळू इंजेक्शनद्वारे जेव्हा तुम्ही हेट्रेड पसरवत असता ना, स्लो पॉयझनिंग, ते स्लो पॉयझनिंगचा हा इफेक्ट असतो. उद्या आपले लोक ऑस्ट्रेलियात गेले, आपले लोक इंग्लंडला गेले, आपले लोक ऑस्ट्रेलियात गेले आणि हेच प्रकार सुरू झाले तर आपल्या विरोधात? असं नसतं, सांभाळून ठेवायचं असतं. क्रिकेट हा आपण क्षेत्रातील देव मानतो. क्रिकेटनी भारतात सगळ्यांना एकत्र केलं आहे. मला मुंबईची एक कहाणी तुम्हाला सांगायची आणि तुम्ही जरूर दाखवा. सलीम दुरानी नावाचा एक क्रिकेटर होता. तो ह्याच्यासाठी फेमस होता की सलीम सिक्सर म्हटल्यावर ते सिक्सर मारायचा. त्या सलीम दुरानीला मुंबई टेस्टमध्ये ड्रॉप केला तेव्हा उभया मुंबईकरांनी बॅनर्स लावलेले, नो दुरानी नो मॅच. आणि अखेरीस या आग्रहास्तव त्याला घेतला आणि त्यांनी खणखणीत 6 षटकार मारले. ही मुंबईची ओळख आहे हो. म्हणजे तेच मी सांगतोय तुम्हाला की हे हिंदुत्व नाही आहे. दुसऱ्याला हिणवणं, दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्याच्या धर्माची टिंगलटवाळी करणं हे हिंदुत्वाला मान्यच नाही आहे. आणि शेवटी आपण कोणाबरोबर लढतो आहोत याचा विचार करूनच आपले मित्र ठरवायचे असतात. जेव्हा हिटलरबरोबर लढण्याची वेळ आली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस, तेव्हा इंग्लंडनी 2 पावलं मागे गेला, USA 2 पावलं मागे गेला आणि रशिया 2 पावलं मागे गेला. म्हणून स्टॅलिन, चर्चिल आणि रुझवेल्ट यांची मैत्री झाली. तेव्हा कुठे जगाचा सर्वात मोठा शस्त्र फॅसिझम आहे असं जेव्हा लोकशाही मानणाऱ्या मोठ्या देशांना पटलं की आपण जर एकत्र आलो नाही तर रशिया काबीज होईल आणि एकदा रशिया हाताखाली आला तर हा जग ताब्यात घेईल, तेव्हा तिघही एकत्र आले. आता संविधान, अख्खी राज्यव्यवस्था हे सगळं अडचणीत असताना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काही विचार करण्याची गरज नाही उद्धवजींनी. उद्धवजींची भूमिका अतिशय योग्य आहे. आता मोहन भागवतांचं स्टेटमेंट आहे, भारत हा 5000 वर्षांपासून धर्मनिरपेक्ष देश आहे. मग ह्यांनी ते सांगावं की बाबा ते संविधानातनं काढण्याच्या भानगडीत पडू नका. धर्मनिरपेक्षता, तो धर्मनिरपेक्ष होता की नाही हे नंतर वाद घालू आम्ही. बौद्ध का गेले, महावीर जैन का सोडून गेले, चारवाकला का मारलं, हे सगळं नंतर आम्ही विचारू हे प्रश्न. पण सध्या हेचं सांगा ना. हे बघा, मी निरश्वरवादी नाही. मला कोणी सांगितले चल ह्याला जाऊन येऊ जरा, मी कोणालाही नाही म्हणत नाही. मी असं कधी देवळांवर, दर्ग्यांवर, ह्याच्यावर त्याच्यावर टीका केलीच आहे माझं 40 वर्षाच्या आयुष्यात एकदा तरी सांगाल का? मी सांगितलं की मी देव मानत नाही असं किती मी म्हटलंय का? आणि हे कोणी केलं हे मला माहिती आहे. ते गंडे दोरे बिरे बांधणारे जे आहेत, माझ्या खुर्चीखाली लिंबू स्मशानाची हाडंबिडं ठेवून गेलेले, ते प्रत्येकाला फोन करत होते काल रात्री. अरे पत्रकार माझे पण मित्र आहेत ना यार. आणि पूजा करणं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक. ती उपासना आहे. आणि त्याला मी निरश्वरवादी आहे असं मी कधीही कुठेही म्हटलं नाही. पुरोगामी असणं म्हणजे निरश्वर असणं हे असं काही गणित आहे का कोणाचं? तर त्यांनी माझ्यासमोर येऊन वाद करावा. आणि सनातन धर्म लिहायला लागलेत ते, त्यांचे मेसेज आलेत सनातन धर्मात. सनातन हा धर्म नाही, धर्म हिंदू आहे आमचा. आणि त्याच्यातला एक सेक्ट ज्याला म्हणतात तो सनातन आहे. आणि सनातन म्हणजे न बदलणारा, तो न बदलणारा सनातनी आम्हाला मान्य नाही. असं तुम्हाला कोणी सांगितलं मला हेच कळत नाही हो.
पासून सगळ्यांचे बाकीच्यांचे बाईटच घे. अहो, प्रफुल्ल पटेलांचा बाईट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा बाईट होत नाही ना. तुम्ही 9 तारखेचं जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, बोथ ॲप्लिकेशन्स विल बी हर्ड टुगेदर. टुगेदर म्हणजे काय? एकत्रितपणाने. दोघांचेही वकील कोण आहेत? तेच आहेत, बरोबर आहे. दोघांनी आर्ग्यू केल्यानंतर डिसिजन आला आणि कालचा डिसिजनमध्ये त्यांनी परत लिहिलं आहे की ह्या 2 याचिका आम्ही परत एकत्र ऐकणार आहोत. ते जाऊ द्या, तुम्ही जे म्हणता ना, अहो सगळेच सांगतात, अहो सगळेच सांगतात, प्रफुल्ल पटेल सांगतात. प्रफुल्ल पटेल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे प्रवक्ते नव्हे. मी तुम्हाला सांगितलं ना, 9 तारखेला जजमेंट दिलं त्यांनी, जे ऑर्डर दिली त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणाने लिहिलं की दिस पिटिशन्स विल बी हर्ड टुगेदर. हर्ड टुगेदर म्हणजे मराठीमध्ये एकत्रितपणाने ऐकल्या जातील. त्याप्रमाणे त्यांनी एकत्रित ऐकल्या आणि त्याचप्रमाणे त्यांनी निर्णय, मी ट्विट केलेला आहे, त्यांनी पत्र काढलं की 13 तारखेला परत WP नंबर दिस WP नंबर दिस विल बी हर्ड. नाही, मला सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं आणि त्याच्यावरती त्यांची भूमिका आहे हे काय मला बोलायचं नाही आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं हे आजही त्या काय ते स्ट्रीमिंग काय मला माहीत नाही, ते लाईव्ह स्ट्रीमिंग काय असतं त्याच्यावर आजही आहे ना. मला कशाला विचारता? ते लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आहे का की सार्कॅस्टिकली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काय काय बोलून गेलेत? नाही मला अग्निवीर को लेकर आपने सवाल खड़े किया, क्या है अग्निवीर को लेकर आपने सवाल खड़ा किया? अग्निवीर की जो बेइज्जती हुई मौत के बाद, उसके बारे में मेरा सवाल है कि अग्निवीर को सम्मान नहीं मिलेगा, ऐसे आपने कहा था क्या? कि उसका शव भी जहाँ गिरा था वहाँ से हॉस्पिटल लेके गए और हॉस्पिटल से प्राइवेट एम्बुलेंस में उसके माँ बाप उसके घर पे लेके आए मानसा में. ना तो उसकी कोई मानवंदना हुई, ना उसको तिरंगे में उठाया गया, ना उसको गार्ड ऑफ ऑनर दिया गया. अब ये भी कहा जा रहा है कि मौत के बाद जो सुविधा सैनिकों को मिलती है वो सुविधा भी नहीं मिलेगी. तो अग्निवीर ये मजाक है और यही कॉन्ट्रैक्ट लेबर का मजाक है. कॉन्ट्रैक्ट लेबर ऐसा ही होगा, एक दिन 6 बजे मालिक कहता चलो घर पे जाओ, सबको घर पे जाने का. पाकिस्तान टीम के डायरेक्टर सर, पाकिस्तान टीम के डायरेक्टर मी स्वतः आर्मीतनं रिटायर आहे सर. 17 वर्ष केली देशी. तुम्हाला आता रेशन मिळतं की नाही? पेन्शन भेटते सगळं. मग हे अग्नि आताचं जे भरती का चालू आहे ते एकदम चुकीचं आहे. ये आर्मी का पाकिस्तान टीम के डायरेक्टर विकी अर्थर ने कहा है कि कल का जो इंडिया पाकिस्तान का मैच था वो ऐसा लगा कि BCCI का इवेंट था, नहीं कि ICC का. नहीं, मुझे वो मालूम है. मैच होता है वो BCC और ICC, इसका कोई मुझे. संजय राव कह रहे हैं कि क्रिकेट सबसे बड़ा भी गैम्बलिंग होती है, जुआ. नहीं, मैं जुआ तो नहीं खेल सकता हूँ, मैं किसी खेल को बदनाम नहीं करूँगा क्योंकि मैं क्रिकेट का प्रेमी हूँ. पर जिस तरह का माहौल देश में खड़ा किया जाता है वो ऐसा लगता है कि देश को बांटा जा रहा है. भारत में ऐसा कभी नहीं हुआ था. हर खेल का हम स्वागत करते थे, हर खेल का. असलम शेर खान ने 1971 में जब गोल मारा था मलेशिया में तो मैं झूम के नाचा था जब हमने वो हॉकी जीती थी, वर्ल्ड कप हॉकी, और आखिरी का गोल असलम शेर खान ने मारा था, मुझे आज भी याद है. तभी हम कभी देखते नहीं थे ये कौन है क्या है. मैं तो सलीम दुरानी का दीवाना था. रिटायर होने के बाद 75वें साल में उसका मैंने सत्कार रखा था क्योंकि मैं मानता था कि ही वॉज अ बॉर्न क्रिकेटर. सर, कल जय शाह ने बाबर आजम आउट होने के बाद वो जैसे एक्शन किए उसको लेकर क्या कहना? नहीं, मैंने उसके एक्शन देखे नहीं क्योंकि मैं था ही नहीं. सनातन धर्म को लेकर आप, सनातन धर्म को लेकर जो आपने कहा है, सनातन धर्म क्या है? देखो, सनातन धर्म, हिंदू धर्म के एक्सट्रीमिस्ट जो है वो सनातन है, जो अस्पृश्यता मानते थे, जिनके कारण बुद्ध उनके विद्रोह में खड़ा रहा, जिन्होंने महावीर जैन ने जिनका विरोध किया, चारवाक की जिन्होंने हत्या की,
लिंगायत धर्म स्थापन करणारे कोण? बसवेश्वर अण्णा ने आत्महत्या की। चक्रधर स्वामी, तुकाराम महाराज को किसने तकलीफ दी? ज्ञानेश्वर महाराज के माँ बाप ने आत्महत्या क्यों की? शिवाजी महाराज को राज्याभिषेक से किसने रोका? चातुर्वर्ण व्यवस्था, जिसमें पहले ही कहा छूत अछूत, ये किसने लाया? 3% थे, 3% थे, 3%, 97% पूरे समाज को भुगतना पड़ा। ये जो व्यवस्था है ये किसने लाए? देखो ऐसा है कि जातीय जनगणना होनी ही चाहिए। पूरे विश्व को मालूम होना चाहिए कि अन्याय अत्याचार किसके ऊपर हुआ है। 5000 साल अगर किसी ने भुगता है तो आप उसकी गणना क्यों नहीं करते? आपको लगती है ना आपकी ताकत बड़ी है, तो एक बार जनगणना कर लो। जेडीयू के नेता कह रहे हैं कि प्रधानमंत्री अपना जाति छुपा रहे हैं, इसके लिए वो जाति जनगणना करना नहीं चाहते। कौन क्या कहता है उसके ऊपर मुझे बात नहीं करनी है। मैं मेरे भूमिका पे और मेरे पार्टी के भूमिका पे स्पष्ट हूँ। हमारी पार्टी चाहती है कि जातीय गणना होनी चाहिए। जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी जिम्मेवारी। मी ते ॲक्शनच बघितले, मी बोलू काय? अहो मी नव्हतो ना इथे, मी नाशिकला होतो। आज पहली बार ऐसा देखा जा रहा है, एनसीपी का हेडक्वार्टर जब से यहाँ पे आया है, पहली बार ओपन एरिया में पवार साहब एक पदाधिकारियों की सभा में शामिल हुए, सबकी नज़र उस पर लगी हुई है। आपको शायद पवार साहब का इतिहास पता नहीं होगा। जब 95 में वो हारे थे और उसके ऊपर उनके ऊपर एनरॉन के जो आरोप हुए थे, तब उन्होंने काला घोड़ा पे जाहिर सभा ली थी, काला घोड़ा पे, और 50,000 का मजमा सामने था। उसमें उन्होंने कहा था मुझे 1% मेरा दोष दिखाओ एनरॉन में, यहीं पे खुद को फांसी से लटका लूँगा। ये पहली बार नहीं पवार साहब मुंबई में रास्ते में उतर के आए, वो मुंबई के रास्ते में बहुत बार उतरे हैं। आज इस तरह की पदाधिकारी को मेंटर बुलाई गई है, ऐसी क्या स्थिति है? अभी ऐसा है, कार्यकर्ताओं की इच्छा है और पवार साहब कार्यकर्ताओं को कभी ना नहीं बोलते। मैं कोई सुप्रीम कोर्ट का जज नहीं हूँ, मैं कोई सुप्रीम कोर्ट का स्पोक्समैन नहीं हूँ, मैं कुछ नहीं हूँ, क्योंकि ऑटोनॉमस बॉडी है, उनके अपने अपने अधिकार है, वो न्याय करेंगे। और अभी तक के 2 तारीख में उन्होंने न्याय किया है, ऐसा हमें लगता है। सुप्रीम कोर्ट जिस तरह से नागरिकता की भूमिका को लेकर बातें करी है, ऐसा लगता है कि नागरिकता की क्लास सुप्रीम कोर्ट ने लिए, उनको जल्द से जल्द कदम उठाना पड़ेगा। देखो ऐसा है कि वो नार्वेकर जी है, वो अध्यक्ष है, वो जो मर्जी चाहे कर सकते हैं। उनको लगता होगा कि सर्वोच्च न्यायालय के सामने उनकी खुद का जो कुर्सी है वो बड़ी है। मैं उनका पर्सनल ओपिनियन क्यों दूँ? संविधान के हिसाब से कुर्सी बड़ा कौन? सुप्रीम कोर्ट बड़ा है? नहीं तो सुप्रीम कोर्ट ने बोला ना कि वक्त आने पे हमको इसमें घुसना पड़ेगा। पाटिल ने कल एक बड़ी सभा जिसमें उज्ज्वल को निशाना था। देखो ऐसा कि कोई भी शरद पवार जी के ऊपर बात करेंगे तो हम उनको छोड़ेंगे नहीं। हमारे सबसे व्यक्तिगत संबंध अच्छे थे, पर व्यक्तिगत संबंध मेरे बाप के संबंध में नहीं आते ना। तुम अगर मेरे बाप को टारगेट करोगे तो मैं तुम्हारे पे कूद पड़ूंगा ही। उसके लिए चाहे हमको जो भुगतना पड़ेगा भुगतेंगे, लेकिन सांप के बारे में बोलोगे तो कोई सहन नहीं करेगा। जारंगे पटेल जो मार्च है धीरे आगे बढ़ रहा है मराठा समाज और आरक्षण को लेकर, और आप लोगों का समर्थन है उनको? पवार साहब जाके मिल के आए थे, उनको याद है ना आपको? तो पवार साहब जाने के बाद आपको क्या लगता है? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।